हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे. तर आज मी स्वागत करते मिनी ब्लॉग 15मध्ये. तर आज मी तुम्हाला होम टूर दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता. सर्वात प्रथम मी घराच्या बाहेरून तुम्हाला दाखवते. हे बघू शकता. सर्वात प्रथम घराची सुरुवात होते. हे चप्पा स्टँड आहे आमच्या घराच्या भिंतीला लागूनच बाहेरून. आणि हे मेन डोअर आहे, सेफ्टी डोअर, जेणेकरून ते दरवाजाच्या एकदम बाहेरच्या साईडला आहे. हे सेफ्टी डोअर आहे, हे बघू शकता. सेफ्टी डोअर एकदम बाहेरच्या साईडला आहे. दरवाजाच्या एकदम मेन डोअर म्हणजे सेफ्टी डोअर आणि आहे आतला डोअर. तर हे बघू शकता. सेफ्टी डोअर सर्वात प्रथम मी तुम्हाला उघडून दाखवते. दरवाजाच्या मेनला सेफ्टी डोअर आहे आमच्या. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर हे बघू शकता. सेफ्टी डोअर म्हणजे एकदम सेफमध्ये असतं. ते कोणी आलं तरी केलं तरी पटकन दरवाजा न उघडता आपण सर्वात प्रथम वरून जाळीमधनं बघायचं, मग दरवाजा उघडायचा. हे एक चांगलं आहे. त्यामुळे मेन सेफ्टी डोअर दरवाजाच्या एकदम बाहेर साईडला आहे. आणि हे मेन डोअर. तर हे बघू शकता. दरवाजाचा आतला सेफ्टी डोअरच्या नंतरचा सेकंड डोअर म्हणजे हे मेन डोअर. तर हे आतल्या बाजूला आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. तर हे बघू शकता. हे तुम्हाला आता बंद करून दाखवलेलं. अशा प्रकारे हे जे 3 लॉक असतात. आणि वरच्या दरवाजाच्या मेन डोअरला लागूनच इथं की सगळं ठेवायचे, चावी ठेवायचंच पॉट आहे. आणि बघू शकता हे आमचा हॉल आहे. तर वरती तुम्हाला समोर दिसेल TV कॉर्नर आहे. TV कॉर्नरच्या वरती आम्ही वरती केलेलं आहे. कारण असं आहे की हे पोरं वगैरे कंटिन्यू ते उघडझाप करतात, त्यामुळे त्याला लागण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे थोडंसं वरतीच केलेलं आहे TV कॉर्नर. ह्यांना लागण्याचे चान्सेस कंटिन्यू उघडझाप करतात म्हणून ते वरती केलं, वरच्या साईडला केलेलं आहे. ॲक्च्युली ते खालीच असतं, पण TV कॉर्नर आम्ही वरच्या साईडला केलेलं आहे. आणि तुम्ही समोर बघू शकता किती पसार आहे. यांचे खेळायचे सगळे पसार आहेत. आणि आज मार्गशीर्षचा तिसरा गुरुवार आहे. त्या साईडला मी हॉलमध्येच पूजा मांडलेली आहे. मी हॉलमध्येच पूजा मांडते, कारण देवघरात जागा कमी पडते, त्यामुळे एकदम भारी खालीच मस्त पूजा होते. आणि हे बेडरूममधला हे हॉलमधला व्ह्यू तुम्हाला दिसते. सोफा सेट आहे, ते 3 सीटरचं आहे. ते 3 लोक आरामशीर याच्यावर बसू शकतात. आणि साईडला तुम्ही बघू शकता आमचं दादूचं क्यूटचं असं सायकल आहे. आणि दादू इकडे एका सोफ्यावर मस्त झोपलेलं आहे उलन घेऊन. हे आमचे कुलदैवत आहेत. हे आमचे महाराजात जे गावाकडे असतात. तर हे बघू शकता कसं झोपलेलं आहे. तुम्हाला मी थोडंसं दाखवते. हा बघा, ह्याला झोप लागलेली आहे. गाडवीकडे जेवण करून भांडी घासू तर ह्याला झोप लागली होती. हा झोपलेला आहे माझा दादू. चला तर तुम्हाला मी गॅलरीमधला बाहेरचा व्ह्यू दाखवते. तर हे बघू शकता गॅलरीमधला बाहेरचा व्ह्यू आहे. तर हे हॉलला लागूनच एक मोठी गॅलरी दिलेली आहे त्यांनी. एकदम हॉलला लागूनच चिटकून अशी गॅलरी. त्या गॅलरीमध्ये पण मी सकाळी थोडेसे कपडे वगैरे धुवून ठेवलेले, काचा डबा ठेवलेला आहे. थोडंसं गॅलरी धुतली म्हणून कांदा वगैरे घरामध्ये थोडंसं हवेनं खराब होतात म्हणून बाहेर हवेशीर ठेवलेली. आणि ते धुताना थोडीशी टप वरती सिलेंडर, ते संपलेलं सिलेंडर आहे तर त्यावर ठेवलेलं आहे, म्हणजे ते कांद्याला पाणी लागू नये म्हणून. आणि माऊचे बूट होते स्पोर्ट डेला, तिचे डोस खूप खराब झाले तिथे, ते धुवून मी बाहेर ठेवलेले. आणि हे माऊचंच फ्रॉक आहे उद्या तिला, जेणे की क्रिसमसला घालायचं आहे, त्यामुळे ते धुवून ठेवलेलं आहे मी आज. थोडेसे डाग पडले होते त्याच्यात कशा तरी. आणि पाण्याची टाकी. ह्या गॅलरीमधनं पण बाहेरचा व्ह्यू एकदम भारी दिसतो, तुम्हाला दिसत असेल. हे बघू शकता मेन रस्ता आहे तिथं. तर इकडं पाण्याची टाकी आणि समोरची सोसायटी एकदम मस्त क्लिअर व्ह्यू दिसतो. आणि खालचा गार्डनचा व्ह्यू आहे, तिथं पोरांना खेळायला सगळं आहेत. तर तुम्हाला दिसत असेल. काही लोकांच्या गाड्या पण खाली लागलेल्या आहेत पार्किंगमध्ये. तर तुम्ही बघू शकता किती छान असा व्ह्यू दिसतो गॅलरीमधनं. मस्त बाहेरचा व्ह्यू दिसतो. हे फ्लॅट घ्यायचं रिझन म्हणजे एकच, बाहेरचा व्ह्यू एकदम भारी. संध्याकाळी तर एकदम भारी वाटतो. आणि उन्हाळ्यात तर ह्या साईडला तुम्ही बघू शकता एकदम जंगल असल्यामुळे बिलकुल गरम नाही होत. तर हे एकदम एरिया एकदम मस्त आहे. आणि एकदम सायलेंट एरिया आहे. आणि एकदम भारी एरिया. एकदम वाटत पण नाही की आपण सिटीत राहतो, गावाकडे राहतो असं फिलिंग होतं. तर तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे हॉलला लागून एक गॅलरी तुम्हाला दाखवली. आता परत आपण किचनमध्ये बघू शकता. किचनमध्ये फ्रीजवरती मी थोडंसं गावा ठेवलेलं आहे. तर हे पोरं कंटिन्यू हात मारत असतं, म्हणून थोडंसं त्यांच्या हाताला येईन असं. आता देवघर तुम्ही म्हणत असाल किती रिकामा दिसतं. आज पूजा मांडली तर देवघरातले थोडेसे देव माझ्या महालक्ष्मीच्या ह्याच्या समोर ठेवलेली आहे, त्यामुळे थोडंसं देवघर रिकाम वाटत आहे. आणि एक किचन ट्रॉली वरच्या, जे की न लागणारं सामान सगळे माझे वरती असतात. आणि किचनला लागूनच हे बघू शकता वॉटर फिल्टर आहे. आणि वॉटर फिल्टर हे गरजेचंच आहे, कारण पावसाळ्यात पाणी खूप घाण येतं. आणि चिमणी बसवलेली आहे, जेणेकरून जे काही ट्रॉयले आहेत ते खूप घाण होतात. चिमणी बसवल्यामुळे थोडंसं बरं राहतं, त्यामुळे जास्त घाण होते. बघू शकतो ट्रॉयल्यामध्ये मी कसं सामान ठेवलेलं आहे. जे काही स्वयंपाक करताना डेली लागणारं सामान आहे थोडेसे तिथं ठेवलेले आहे. आणि जे काही नाही लागणार आहेत ते शक्यतो वरतीच ठेवलेले आहेत मी. आणि किचन ओट्यावर पण थोडंसं ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता.
जे काही वरती ठेवू शकत नाही, थोडंसं खालीच ठेवलेलं आहे. आणि गॅस ओटा वगैरे स्वच्छ धुवून भांडे धुवून ठेवलेले आहे. बघू शकता अशा प्रकारे किचन ओटा खूपच मस्त आहे आणि खूप मोठासुद्धा आहे. आणि खाली पण ट्रॉयला केलेल्या आहेत, जेणेकरून रेग्युलरचे जे प्लेट वाट्या वगैरे मोठे मोठे टाट आहेत ते खाली बसू शकतात. तुम्हाला उघडून दाखवते. बघू शकता इकडे डबे ठेवलेले आहेत. मी सामान तुम्हाला दिसत असेल, जे काही न लागणारे सामान आहेत, पिठाचे डबे वगैरे इथे ठेवलेले आहेत आणि न लागणारे सामान पण सुद्धा खालीच आहेत. आणि हे बघू शकता असले सामान जे काही मसाल्याचे डबे वगैरे असतात तिथे ठेवलेले, खाली प्लेट ताटं वगैरे ठेवले आहेत, वाट्या वगैरे. आणि इकडं खाली बेसिंगचा पाईप गेलेला आहे आणि इकडे टाकी पण ठेवलेली, न लागणारी टाकी. आणि किचनला लागूनच त्यांनी एक ड्राय बाल्कनी दिलेली आहे. तर इथे बघू शकता ड्राय बाल्कनीमध्ये मी तर वॉशिंग मशीन ठेवलेली आहे आणि जे काही लागणारे लिक्विड वगैरे निरमा पावडर वगैरे इथं ठेवलेले आहेत. आणि इथं नळ पण त्यांनी दिलेलं, कनेक्शन दिलेलं वॉशिंग मशीनला त्यांनी कनेक्शन दिले. ही पण ड्राय बाल्कनी मस्त मोठीच आहे. इथं पण कबूतर येतात आणि खूप घाण करतात. तिन्ही गॅलरीमध्ये कबूतर यायचं आणि घाण करतात. कंटिन्यू कबुतरावर लक्ष ठेवावं लागतं. अशा प्रकारे ही ड्राय बाल्कनी त्यांनी खूपच मस्त आणि मोठी दिलेली आहे. आता हे किचन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम हॉल टू बेडरूम, 2 बेडरूम दिले आहेत. ॲक्च्युली 2 BHK फ्लॅट आहे. 2 BHK फ्लॅटचा 2 बेडरूम असतात आणि मधला वॉश बेसिंग आहे, हँड बेसिंग. आणि त्याला धरूनच आहेत आणि 2 बाथरूम, 2 बेडरूम, 2 बाथरूम पण आहेत आणि 2 गॅलऱ्या. अशा प्रकारे 2 BHKचा एवढा डिवायडेशन होतं. तर तुम्ही बघू शकता. आता ह्या बेसिंगलाच लागून त्यांनी एक बाथरूम दिलेली आहे, जेणेकरून सेम दोन्ही बाथरूम सेमच वेस्टर्न बाथरूम आहे. त्यांनी एक छोटंसं वेस्टर्न बाथरूम दिलेलं आहे आणि साईडला आंघोळ करायला शॉवर वगैरे सेम आहे. तर दोन्ही बाथरूममध्ये तुम्ही बघू शकता वेस्टर्न बाथरूम आहे. तर एका बाथरूममध्ये पण त्यांनी इंडियन नाही ठेवलेलं आहे, दोन्ही वेस्टर्नच आहे. काही प्रॉब्लेम नाही. आमचे मुले तसं पण मोठे झाले आहेत तर काही गरज नाही आहे, त्यामुळे आम्हाला चालतं. तर हे मधल्या बेडरूममध्ये तुम्ही बघू शकता पोरं लहान आहेत, त्यांना काही चाइल्ड बेडरूमची गरज नाही. तर पूर्ण कोट्याचे धान्य ठेवलेले, धान्याचे. आणि एक टेबल आहे, दरवाजा तुटलेला आहे त्यामुळे तुम्हाला तसंच दिसत आहे. हे बघा वॉल आम्ही कलर करून घेतलेलं आहे त्यावेळेसच. आणि थोडेसे पावसाळा असल्यामुळे हे बघा धान्य वगैरे एका कोट्यावर ठेवलेले आहेत. हा माझा स्टँड आहे व्हिडिओचा. आणि थोडंसं पसारा आहे हॉलमध्ये खूपच असतो. सॉरी ह्या बेडरूममध्ये. तर ह्या बेडरूमला लागून पण त्यांनी एक छोटीशी गॅलरी दिलेली, छोटीशी म्हणता येणार नाही, मोठीशीच आहे. तरी बघू शकता इथं पण मी कपडे धुवून वाळू घातलेले, थोडेसे झाडे लावलेले आहेत, जसं की जास्वंद दिसतंय, कडीपत्ता दिसतंय, छोटा गुलाबचा झाड आहे आणि काय म्हणतात सदाफुलीचं आहे, कोरफड आहे आणि अजून एक मोठा गुलाब आहे. जसे की हे झाडं चांगलेच होते, पण 1 महिनाभरापूर्वी आम्ही गावी गेलो होतो त्यावेळेस एक 15 दिवसाचा गॅप पडला होता, त्यामुळे पूर्ण झाडे अशी चुकून पडली होती. गावी जाण्याचे कारण हे की आमचे सासरे एक्सपायर झाले होते, अचानकच त्यांना अटॅक आला होता. त्यामुळे आम्ही पण अचानक काही डोक्यात न येताच आम्ही असं पटकन गेलो. त्यामुळे 15 दिवस झाडांना पाणी नव्हतं भेटलं, त्यामुळे झाडं पूर्ण सुकून वाळून पडलेले होते. तर आल्यावर मला टेन्शन होतं झाडाचं कसं काय होणार. परत मी आल्यावर जर पाणी घातलं तर तुम्ही बघू शकता रोपटं अगदी परत ताजं झालेलं आहे. पण जे काही मोगराचं झाड आहे ते अजून वाळूनच दिसत आहे, पण उपसवते पण एकदा होऊन टवटवीत होऊन जाईल. तर बाकीचे झाडे तर टवटवीत झालेले आहेत, तुम्हाला दाखवत असेल. तर आता मोगऱ्याच्या झाडाची वेट करते. अशा प्रकारे ह्या बाल्कनीमधनं पण बाहेरचा व्ह्यू मस्त दिसतो. अशा दोन्ही गॅलरीमधनं व्ह्यू खूप भारी दिसतो. आता लास्टचा बेडरूम, हे चाइल्ड बेडरूम मी तुम्हाला दाखवले. आता तुम्हाला मास्टर बेडरूम दाखवते. मास्टर बेडरूममध्ये तुम्ही बघू शकता, आम्ही शक्यतो सगळे मास्टर बेडरूममध्ये झोपतो. हे बघू शकता मास्टर बेडरूममध्ये पण खूप चांगला स्पेस दिलेला आहे त्यांनी. हा इकडे हे पण वॉल आम्ही चांगले, हे बेड आहे, तर बेडवर आम्ही कोणी शकत झोपतच नाही. हे बघू शकता बेडला लागून पण त्याने खिडकी दिलेली आहे, मस्त बाहेरचा व्ह्यू दिसतो. पण थंडी असल्यामुळे मी त्याला पडदे लावून सोडलेले आहे. आणि हा वॉल पण खूप छान असा आम्ही पेंटिंग करून घेतलेला आहे. हा पेंटिंग बिलकुल जात नाही, पण पोरांच्या हातात वर नाही आले म्हणून ते थोडंसं भिंत टेकलेली आहे. पण तुम्ही आत हॉल टू इकडे ह्या बेडरूममध्ये बघितलं तर किती घाण केलेलं आहे. आणि ह्याला पण लागून एक त्यांनी बाथरूम दिलेलं आहे. हा पण वेस्टर्नच आहे. वरती शॉवर वगैरे, हा गिझर बसवलेला आम्ही स्वतःहून. आणि इथं पण थोडेसे बाथरूमचे सामान ठेवलेले आहे आणि इथं पण थोडासा पसारा असतोच. तर ह्याला पण एक खिडकी दिलेली आहे, त्या खिडकीमध्ये पण आम्ही एक्झॉस्ट फॅन बसवलेला आहे असू दे म्हणून. तर अशा प्रकारे हा मास्टर बेडरूमचा व्ह्यू आहे. तर इथं पण एक खिडकी दिलेली. हा आमचा लग्नातला फोटो आहे. तर बघू शकता एक 11 वर्षापूर्वीचा फोटो आहे आमचा लग्नातला. तर इथं पण वरती थोडंसं ट्रायला करून घेतलेलं आहे, थोडंसं सामान ठेवण्यासाठी. वरती फॅन आहे, फॅनची हे म्हणजे ह्या चिखली आम्ही सध्या राहतो तर चिखलीमध्ये इतकं फॅनची गरज नाही पडत.
ॲक्च्युली एवढं हवा इथं फिरते ना तर फॅनची गरज नाही पडत. समोर जंगल आहे आणि झाडं खूप आहेत, खूप छान हवा येते, त्यामुळे फॅनची गरजच नाही पडत. उन्हाळ्यात पण जास्त गरज नाही पडत आणि बिलकुल गरम नाही होत, त्यामुळे फील होतच नाही की आम्ही सिटीमध्ये राहतो. तर इथं मास्टर बेडरूममधनं खिडकीमधनं तुम्हाला मी दाखवते, इथून पण सेम छान दिसते. अगदी पाण्याची टाकी आमच्या घराच्या मागं दिसते, तुम्हाला दिसतं अगदी जवळून दिसते. तर तुम्ही बघू शकता किती जवळून पाण्याची टाकी दिसते. तर हे असं पाण्याची टाकी आणि 2 रस्ते एकत्रित येतात, ते पूर्ण व्ह्यू बाहेरून दिसतो, त्यामुळे सगळीकडनं व्ह्यू चांगला दिसतो बाहेरून. अशा प्रकारे हा मास्टर बेडरूमचा व्ह्यू आहे. तर हा आमचा लग्नातला कपाट आहे 2 दरवाजाचा. आणि हा मास्टर बेडरूम, इथं पण दादूची एक खेळणी पडलेलीच आहे, तर खूप सारा असतो घरामध्ये, तरी पण मी आवरतच असते. आवरून पण किती आवरणार, पोरं एकदमच करत असतात. हे बघू शकता मास्टर बेडरूम, तो हॉल किती छान असा एकदम भारी व्ह्यू दिसतो. तर अशा प्रकारे हा सगळ्या बेडरूमला त्यांनी दरवाजे दिलेले आहेत. इथून तो हॉलमधला व्ह्यू खूप छान दिसतो, स्पष्ट दिसतो. तर तुम्ही बघू शकता व्ह्यू किती छान दिसतो. हॉलचा व्ह्यू तर भारी दिसतो, कारण वॉलला आम्ही पेंटिंग केलं त्यामुळे खूप छान दिसते आणि तो कलर जाणार नाही आहे. चांगलं एका वॉलला त्यांनी 15,000 रुपये घेऊन त्यांनी पेंटिंग केलेलं आहे. आणि हे बघू शकता वॉच आहे, तर त्यामुळे कलरची गॅरंटी आहे. आणि अशा प्रकारे हॉलचा व्ह्यू आहे आणि हा चांगला झोप घेतो आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर हा मिनी ब्लॉग आवडला असेल, होम टूरचा मिनी ब्लॉग आवडला असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि हे बघा, ही मी तुळशीबागेतनं आणलेलं आहे, खूप छान असं म्युझिक वाजतो याचा. तर अगदी 200मध्ये आणलेलं आहे. तर तुम्ही पण एकदा तुळशीबागेत गेले तर नक्कीच ते परचेस करा. खूप छान असं त्याची व्हॉईस येते, आवाज तर खूप छान वाटतो. ते बघू शकता. अशा महालक्ष्मीची पूजा मी तर हॉलमध्येच मांडलेली आहे, तुम्हाला आधी म्हटल्याप्रमाणे. जर तुम्हाला हा माझा होम टूरचा मिनी ब्लॉग आवडला असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि मी इंस्टाग्रामवर आहे, तिथं पण मला फॉलो, लाईक, शेअर करायला विसरू नका. तर बघू शकता देवपूजा पण झालेली आहे, सगळं माझं काम उरकलेलं आहे. काम उरकल्यानंतर मी मिनी ब्लॉग काढायला सुरुवात केली. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.